4 लोकात सगळेच उभे असतात, पण लक्ष फक्त एकावरच जातं. कधी विचार केलाय? तो किंवा ती खास काय करते? महागडे कपडे? नाही. गोरा रंग? नाही. जास्त बोलणं? अजिबात नाही. खरं कारण आहे ऊर्जा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाची ताकद. आज मी तुम्हाला ती कला शिकवणार आहे, ज्यामुळे कुठल्याही गर्दीत तुम्ही दुर्लक्षित होणार नाही. 4 लोकात उठून दिसायचं असेल, तर सर्वात आधी तुमचं प्रेझेन्स मजबूत असायला हवं. प्रेझेन्स म्हणजे फक्त शरीर नाही, तर तुमची ऊर्जा. तुम्ही खोलीत शिरलात, की लोकांनी डोकं वर करून पाहिलं पाहिजे. त्यासाठी सर्वात आधी उभं राहण्याची पद्धत बदला. खांदे सरळ, पाठ ताठ आणि मान उंच ठेवा. डोकं खाली घालून चालणारा माणूस कधीच प्रभाव टाकू शकत नाही. चालताना पावलं स्थिर आणि शांत ठेवा. घाईगडबडीत चालणं म्हणजे आतून अस्वस्थ असणं. डोळ्यात नजर मिळवण्याची सवय लावा. नजर चुकवणारा माणूस आत्मविश्वास कमी दाखवतो. चेहऱ्यावर हलकसं स्मित ठेवा. स्मित म्हणजे तुमचं शांत सामर्थ्य. मोबाईलमध्ये सतत डोकं खुपसणं बंद करा. लोकांसमोर असताना पूर्णपणे उपस्थित राहा. तुमची बॉडी लँग्वेज तुमच्याबद्दल आधी बोलते. हात छातीसमोर घट्ट बांधून उभं राहू नका. ते डिफेन्सिव्ह असल्याचं संकेत देतं. शांत, स्थिर आणि खुली देहबोली ठेवा. लोक शब्दांपेक्षा ऊर्जा जास्त लक्षात ठेवतात. प्रेझेन्स तयार केली तर लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. दुसरं, बोलण्याची कला. कमी शब्दात जास्त प्रभाव. खूप बोलणं म्हणजे प्रभाव नाही. योग्य शब्द योग्य वेळी बोलणं ही खरी कला आहे. बोलताना गती कमी ठेवा. हळू आणि स्पष्ट बोला. घाईत बोलणं म्हणजे घाबरलेपणाचं लक्षण. मध्ये म्हणजे काय सांगू असे शब्द कमी करा. वाक्य पूर्ण करा आणि थोडा पॉज घ्या. पॉज म्हणजे ताकद. तुमचा आवाज स्थिर ठेवा. खूप मोठ्याने ओरडू नका. खूप हळूही बोलू नका. डोळ्यात नजर ठेवून बोला. समोरच्याचं नाव वापरलं तर कनेक्शन वाढतो. लोकांना आपलं नाव ऐकायला आवडतं. मुद्देसूद बोला. लांबू नका. लोकांचा वेळ वाया घालवू नका. चांगला श्रोता बना. मध्ये मध्ये अडवू नका. लोकांना वाटलं पाहिजे की तुम्ही समजून घेत आहात. अशा लोकांची उपस्थिती नेहमी लक्षात राहते. तिसरं, वेगळेपण. ओरिजिनल बना. कॉपी करणारे लोक कधीच उठून दिसत नाहीत. जगात आधीच सगळ्यांसारखे लोक खूप आहेत. तुम्ही वेगळे असायला हवं. तुमचं स्वतःचं मत असू द्या. सगळ्यांशी अग्री होणं बंद करा. आदर ठेवा, पण स्वतःचा विचार मांडा. एखाद्या विषयात तुमचं विशेष ज्ञान वाढवा. तुमची खास आवड डेव्हलप करा. तुमचा ड्रेसिंग सेन्स साधा पण नीट ठेवा. महागडे कपडे गरजेचे नाहीत. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा महत्त्वाचा. तुमची सिग्नेचर स्टाईल तयार करा. लोकांनी तुम्हाला पाहिलं की हा किंवा ही वेगळी आहे असं वाटलं पाहिजे. तुमच्या बोलण्याची एक ओळख तयार करा. तुमच्या विचारात डेप्थ असू द्या. ट्रेंड फॉलो करा, पण अंधानुकरण करू नका. तुमचा स्टँड ठेवा. लोकांना स्ट्रॉंग व्यक्ती आठवतात. ओरिजिनल लोकांची किंमत जास्त असते. वेगळेपण म्हणजेच उठून दिसण्याची पहिली पायरी. चौथं, आत्मविश्वास. तुमचा सर्वात मोठा दागिना. आत्मविश्वास नसला तर बाकी सगळं व्यर्थ आहे. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही. तो आहे स्वतःवरचा विश्वास. स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. चुका झाल्या तरी स्वतःला कमी समजू नका. अपयश हे शिकण्याचं साधन आहे. निर्णय ठाम घ्या. लोक काय म्हणतील याचा अतिविचार करू नका. आरशात बघून स्वतःशी बोला. मी सक्षम आहे असं रोज म्हणा. तुमचं पोस्चर सुधारा. कॉन्फिडन्स शरीरातूनही दिसतो. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. लोक तुमच्याशी तसं वागतात. भीतीला सामोरं जा. स्टेजवर बोलायला सुरुवात करा. नवीन लोकांशी संवाद वाढवा. कम्फर्ट झोन सोडा. आत्मविश्वास निर्माण झाला की तुम्ही आपोआप उठून दिसता. पाचवं, भावनिक परिपक्वता. शांत शक्ती. लवकर रागावणारे लोक कधीच प्रभावी नसतात. भावनिक नियंत्रण ही मोठी ताकद आहे. कुणी टीका केली तर शांतपणे ऐका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. गॉसिपपासून दूर राहा. नकारात्मक चर्चा टाळा. लोकांच्या चुका माफ करा. स्वतःलाही माफ करा. संयम ठेवा. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती आहे मानसिक ताकद. लोक भडक व्यक्तींपासून दूर राहतात, पण शांत व्यक्तींकडे आकर्षित होतात. समजून घेण्याची वृत्ती ठेवा. इतरांच्या भावना ओळखा. तणावातही स्थिर राहा. तुमचा मूड तुमच्या हातात ठेवा. इमोशनली स्ट्रॉंग बना. लोक अशा व्यक्तीला लीडर मानतात. शांत शक्तीच खऱ्या अर्थाने उठून दिसते. 4 लोकात उठून दिसायचं असेल तर दिसण्यात बदल नको. विचारांमध्ये बदल हवा. प्रेझेन्स तयार करा. बोलण्याची कला शिका. ओरिजिनल बना. आत्मविश्वास वाढवा. भावनिकदृष्ट्या मजबूत बना. हे 5 गुण अंगीकारले तर कोणतीही गर्दी तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाही. स्पष्ट ध्येय. ध्येय नसलेला माणूस गर्दीत हरवतो. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते ठरवा. अस्पष्ट स्वप्न परिणाम देत नाहीत. तुमचं विजन स्पष्ट ठेवा.
लिहून ठेवा तुमचं ध्येय. दररोज ते वाचा. मोठं विचार करा. लहान ध्येयांनी मोठं आयुष्य घडत नाही. तुमची दिशा ठरलेली असली पाहिजे. दिशा असेल तर पावलं ठाम पडतात. इतर काय करत आहेत त्याकडे बघू नका. तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. ध्येयासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. सोयी सोडाव्या लागतात. वेळ द्यावा लागतो. फोकस ठेवा. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. ध्येयासाठी डेली ॲक्शन घ्या. फक्त स्वप्न पाहू नका, काम करा. अडथळे आले तरी थांबू नका. मार्ग बदलू शकतो, पण ध्येय बदलू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. ध्येय तुमचं मोटिवेशन असतं. डायरेक्शन नसलेला माणूस थकतो. डायरेक्शन असलेला माणूस टिकतो. तुमचं फ्युचर तुम्ही ठरवा. स्पष्ट ध्येय तुमची ओळख बनवतं. ध्येय असलेली व्यक्तीच उठून दिसते. ज्ञान आणि सतत शिकणं. ज्ञान तुमचं वजन वाढवतं. रिकामं बोलणं टाळा. माहितीपूर्ण बोला. दररोज काहीतरी नवीन शिका. वाचनाची सवय लावा. चांगली पुस्तकं वाचा. यशस्वी लोकांकडून शिका. क्वेश्चन्स विचारा. क्युरियस बना. लर्निंग कधी थांबवू नका. ज्ञान आत्मविश्वास वाढवतं. ज्ञान निर्णय मजबूत करतं. स्किल डेव्हलप करा. नवीन गोष्टी ट्राय करा. फीडबॅक घ्या. चुका सुधारत राहा. एक्सपिरियन्समधून शिका. स्मार्ट वर्क शिका. कम्युनिकेशन स्किल्स वाढवा. फायनान्शियल नॉलेज वाढवा. टाईम मॅनेजमेंट शिका. टेक्नॉलॉजी समजून घ्या. विचार करण्याची पद्धत बदला. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिका. लोकांना व्हॅल्यू द्या. व्हॅल्यू ज्ञानातून येते. लर्निंग तुम्हाला रेलेव्हंट ठेवतं. रेलेव्हंट लोकं दुर्लक्षित होत नाहीत. ज्ञान तुमचं पर्सनॅलिटी घडवतं. शिकणं थांबलं की वाढ थांबते. सेल्फ रिस्पेक्ट. स्वतःची किंमत ओळखा. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. नाही म्हणायला शिका. सीमा ठेवा. लोकांना तुमच्यावर चालू देऊ नका. तुमचा वेळ मौल्यवान आहे. तुमची ऊर्जा मौल्यवान आहे. टॉक्सिक लोकांपासून दूर राहा. अपमान सहन करत बसू नका. स्वतःसाठी उभा राहा. स्वतःला कमी लेखू नका. तुमची तुलना करू नका. तुमच्या प्रवासाचा आदर करा. तुमच्या मेहनतीचा आदर करा. तुमच्या स्वप्नांचा आदर करा. सेल्फ रिस्पेक्ट कॉन्फिडन्स वाढवतो. कॉन्फिडन्स प्रेझेन्स वाढवतो. प्रेझेन्स इन्फ्लुएन्स वाढवतो. इन्फ्लुएन्स रिस्पेक्ट आणतो. चुकीचं असेल तर माफी मागा, पण स्वतःला झुकवू नका. लोक तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही स्वतःशी वागता. सेल्फ रिस्पेक्ट नसलेला माणूस दुर्लक्षित होतो. सेल्फ रिस्पेक्ट असलेला माणूस उठून दिसतो. स्वतःवर प्रेम करा. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला इम्प्रूव्ह करा. स्वतःला व्हॅल्यू द्या, कारण तुम्ही व्हॅल्यू आहात. नेटवर्क आणि संबंध हे यशाचं मजबूत पायाभूत तत्व असतात. लोकांशी जुळवून घ्या आणि प्रत्येकाशी मनापासून संवाद साधा. समोरच्या व्यक्तीला नेहमी रिस्पेक्ट द्या. आदराने आणि नम्रपणे बोला, कारण शब्द तुमची ओळख बनवतात. लोकांची नावं लक्षात ठेवा, कारण नावातच व्यक्तीचा सन्मान असतो. कॉन्टॅक्ट नियमितपणे मेंटेन करा. गरज पडली तर मदत करा, पण अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक नात्याला व्हॅल्यू द्या. फक्त गरज असताना संपर्क करू नका. कायम जोडलेले रहा. जेन्युइन बना, कारण खोटेपणा जास्त काळ टिकत नाही. फेक वागू नका. लोकांना खरी भावना ओळखता येते. लिसनिंग स्किल वापरा आणि समोरच्याचं पूर्ण ऐका. ट्रस्ट बिल्ड करा, कारण विश्वासाशिवाय कोणतंही नातं मजबूत होत नाही. कोणी सिक्रेट सांगितलं तर ते सुरक्षित ठेवा. लोकांना सपोर्ट करा आणि त्यांच्या यशात आनंद माना. एन्करेज करा, कारण एक सकारात्मक शब्द आयुष्य बदलू शकतो. नेटवर्किंग म्हणजे फक्त ओळखी जमवणे नाही, ते विश्वासाचं आणि समजुतीचं जाळं आहे. रिलेशनशिप तयार व्हायला वेळ लागतो, म्हणूनच त्यात क्वालिटी टाईम इन्व्हेस्ट करा. नेहमी प्रोफेशनल राहा आणि तुमची प्रतिमा जपा. फॉलोअप करा आणि संवाद सुरू ठेवा. कनेक्शन नियमितपणे मेंटेन करा. ग्रॅटिट्यूड दाखवा आणि कृतज्ञता व्यक्त करा. टीम वर्क शिका, कारण एकत्र काम केल्याने परिणाम मोठे होतात. कॉन्फ्लिक्ट आला तर तो शांतपणे सोडवा. रिस्पेक्टफुल डिसअग्रीमेंट ठेवा, कारण मतभेद असले तरी नातं तुटू नये. स्ट्रॉंग नेटवर्क नवीन अपॉर्च्युनिटी आणतो. अपॉर्च्युनिटी तुमची ग्रोथला गती देते. ग्रोथ तुमची व्हिजिबिलिटी वाढवते. स्ट्रॉंग रिलेशनशिप्स तुम्हाला गर्दीतून उठून दिसायला मदत करतात.